नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया या वर्षीपासून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया एकत्रितरित्या केंद्रीय पद्धतीने होणार आहे. ही केंद्रीय प्रक्रिया किंवा ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण तिचे 3 भाग केलेले आहेत. त्याच्यातला पहिला भाग नोंदणी. सर्वप्रथम शासनाच्या वेबसाईटवर जा. या वेबसाईटला क्लिक करा. 19 मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 28 मे ही शेवटची तारीख असणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा स्क्रीन दिसेल. यामध्ये उजव्या कोपऱ्यात स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. सर्वप्रथम स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आपला 10वीचा सीट नंबर आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला काही माहिती भरावी लागेल. त्याच्यात आपण कोणत्या बोर्डाची परीक्षा पास झालेली आहात, SSC असेल, CBSE असेल, CISCC असेल, ICSE असेल, ज्या कोणत्या बोर्डाची परीक्षा आपण पास झालेले आहात त्या ठिकाणी क्लिक करा. याशिवाय आपण कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम शिकलेला आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपला 10वीचा पास झालेला सीट नंबर जो आहे तो सीट नंबर इथे टाका. त्याखाली आपल्या आईचे नाव लिहा आणि व्हेरीफाय नंबर या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आपलं नाव आणि आपण पास झालेले वर्ष डिस्प्ले होईल. डिस्प्ले झालेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घेऊन सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. आपला युजर ID, पासवर्ड आणि मोबाईल नंबर जपून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जो मोबाईल रजिस्ट्रेशनसाठी वापरात आणलेला आहे त्या नंबरला रिचार्ज करा. कारण आपला मोबाईल रिचार्ज नसेल तर वेळोवेळी येणारी शासनाची माहिती आपल्यापर्यंत येणार नाही किंवा महाविद्यालयाची माहिती आपल्याला प्राप्त होणार नाही. प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग म्हणजे माहिती भरणे. पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन निळ्या बारमधील लॉग इन हे ऑप्शन आहे त्याला क्लिक करा. आपल्याला मिळालेला युजर ID आणि पासवर्ड हे टाकून लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारची माहिती आपल्याला आपल्यासमोर येईल. या संपूर्ण फॉर्ममध्ये या डॅशबोर्डमध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन डिटेल्स, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी, लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या मुद्द्यांचा समावेश होणार आहे. या सर्व मुद्द्यांच्या संदर्भातील सर्व माहिती एक एक करून आपल्याला भरावयाची आहे. सर्वप्रथम पर्सनल डिटेल्स. या ठिकाणी विद्यार्थ्याने आपलं नाव, नेम ऑफ द ॲप्लिकंट, मदर्स नेम आईचे नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, नेम ऑफ स्कूल, स्कूल इंडेक्स नंबर ही माहिती भरावायची आहे. याच ठिकाणी आपण ज्या महाविद्यालयाला प्रवेशासाठी प्राधान्यक्रम देत आहोत त्या महाविद्यालयाचा UDAS नंबर भरावायचा आहे. या ठिकाणी UDAS नंबरची यादी आपल्याला मिळेल, परंतु आपल्याला प्रवेश घ्यावयाच्या महाविद्यालयाचा UDAS नंबर या ठिकाणी उपलब्ध झाला नाही तर अडचण येईल. म्हणून अगोदरच मॅन्युअली आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे तिथला UDAS नंबर घेऊन या. या ठिकाणी आपण 10 महाविद्यालयांना ऑप्शन देऊ शकतो. 10 महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेऊ शकतो. हा प्राधान्यक्रम भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतरचा मुद्दा ॲड्रेस डिटेल्स. या ठिकाणी विद्यार्थ्याने ॲड्रेस, आपला पत्ता, पिनकोड नंबर, राज्य,
डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी, शहर ही सर्व माहिती भरायची आहे. आपला मोबाईल नंबर पण द्यायचा आहे आणि त्यानंतर आपला ईमेल ID देखील इथं देणं बंधनकारक. त्यानंतरचा मुद्दा कॅटेगरी आणि रिझर्वेशन. ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन लागू आहे किंवा जे विद्यार्थी रिझर्वेशनमधून ॲप्लिकेशन करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही माहिती भरणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय इथं भरलेल्या माहितीच्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रांच्या यादीमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या रिझर्वेशनची यादी आपल्याला पाहायला मिळेल, जसे की दिव्यांग असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, याशिवाय फ्रीडम फायटर असेल. अशा सर्व प्रकारच्या आरक्षणाची, अशा सर्व प्रकारच्या रिझर्वेशनची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला ॲप्लिकेबल असलेले, आपल्याला लागू असलेला मुद्दा त्याच्यावर क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर क्वालिफिकेशन्स डिटेल्स या ठिकाणी विद्यार्थ्याची पात्रता, तो 10वी पास झालेला आहे, कोणत्या वर्षी झालेला आहे, किती मार्क्स मिळालेले आहेत, टक्केवारी किती आहे, किंवा एखादा विद्यार्थी परीक्षा पास होऊन 10वी नंतर दुसरा एखादा कोर्स करतो आणि नंतर तो पुन्हा 11वीला प्रवेश घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्याची सर्व माहिती या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. या ठिकाणी आपले जे कागदपत्र आहेत त्याचं व्हेरिफिकेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हा मुद्दा आहे. या ठिकाणी आपल्याला 3 बार दिसत आहेत आणि सगळ्यात शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट असं ऑप्शन आहे. तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर आणखी दुसरी बार तयार होईल. अशा पद्धतीने अनेक बार आपल्याला तयार करता येतील. या ठिकाणी आपण जी कोणती फाईल अपलोड करत आहोत, PDF असेल, JPG असेल, JPEG असेल, PNG असेल, ती 1 MBच्या वर असता कामा नये. या ठिकाणी त्या फाईलचं नाव टाकून डॉक्युमेंट सिलेक्ट करून आपल्याला अपलोड करायचे आहेत. 11वीच्या प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा मूळ दाखला, जातीचा दाखला असेल तर, नॉन क्रिमिलियर असेल तर, EVS प्रमाणपत्र असेल तर, दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असेल तर, माजी सैनिक बाल्य प्रमाणपत्र असेल तर, खेळाडू विद्यार्थी प्रमाणपत्र असेल तर, अनाथ विद्यार्थी प्रमाणपत्र असेल तर, एखादा विद्यार्थी परदेशातून शिक्षणासाठी येत असेल तर त्या दूतावासाची सही असलेले प्रमाणपत्र. याशिवाय राज्य शासन, केंद्र शासन किंवा खाजगी नोकरीमध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्याच्या कोट्यातून जर आपल्याला प्रवेश घ्यावयाचा असेल तर तशा पद्धतीचं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे. यापैकी आवश्यक असलेल्या सर्व प्रमाणपत्राची पूर्तता करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले जे आवश्यक कागदपत्र किंवा सर्वच प्रमाणपत्र आहेत त्याचे जास्तीत जास्त प्रती आपल्याकडे झेरॉक्स करून अटेस्टेड करून ठेवाव्यात. कारण 11वीला प्रवेश घेतल्यानंतर आपले मूळ कागदपत्र आपल्याला किमान वर्षभर परत मिळत नाहीत आणि मध्यंतरी जर आपल्याला त्या कागदपत्रांची गरज भासली तर आपली वाताहत होऊ शकते. म्हणून काळजी घ्या आणि जास्तीत जास्त कागदपत्राच्या प्रती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचा मुद्दा पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी. या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेसिंग फी भरायची आहे. 100 रुपये फी ऑनलाईन भरायची आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही प्रवेश फी नाही तर ही केवळ रजिस्ट्रेशन फी आहे. प्रवेश फी आपल्याला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करायचा आहे. निर्दोष आहे का तो पाहायचा आहे.
एखादी चूक असेल किंवा काही माहिती चुकीची भरली गेलेली आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण पुन्हा ती मागे जाऊन एडिट करून दुरुस्त करू शकतो. संपूर्ण माहिती बरोबर भरली असल्याची खात्री झाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला लॉक करायचा आहे. एकदा ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केल्यानंतर पुन्हा तो ओपन होणार नाही. त्यासाठी आपली संपूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे का याची खात्री करूनच माहिती भरायची आहे. शेवटी हा प्रवेश फॉर्म प्रिंट करून घ्यावयाचा. 1-2 प्रती आपल्याकडे प्रिंट करून ठेवाव्यात. तिसरा टप्पा प्रत्यक्ष प्रवेश. जर आपल्याला पहिल्याच फेरीमध्ये आपण पहिला प्राधान्यक्रम दिलेले महाविद्यालय मिळाले असेल तर त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आपल्याला बंधनकारक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या फेरीमध्ये कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नाही तर तो दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या फेरीमध्ये 2ऱ्या ते 10व्या क्रमांकापैकी कोणतेही एक कॉलेज मिळाले आणि त्याला ते आवडत नसेल तर तो दुसऱ्या फेरीत अर्ज करण्यासाठी पात्र असेल. परंतु विद्यार्थ्याने असे करून विनाकारण रिस्क घेऊ नये, कारण ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जात आहे. या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि आपण तो प्रवेश घेण्यासाठी जात आहोत तर त्या महाविद्यालयाने दिलेल्या वेळेमध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आणि महाविद्यालयाची संपूर्ण फी भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. आज प्रवेश घेऊ, उद्या प्रवेश घेऊ अशा पद्धतीने जर आपण दिरंगाई केली तर आपली संधी जाऊ शकते. वरील सर्व कागदपत्राच्या 2 प्रती, 2 पासपोर्ट साईज फोटो, सर्व कागदपत्रे साक्षांकित करून महाविद्यालयाची फी भरून आपला प्रवेश निश्चित होणार आहे. पहिल्यांदाच या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सामोरे जात असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.